इंधनाचे वाढते दर आणि पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेता शासनातर्फे ईव्ही वाहनांना प्राधान्य दिलं जाते आणि याच पार्श्वभूमीवर राज्यात इलेक्ट्रिक वाहनं करमुक्त करण्याची महत्त्वाची अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये केली। तसंच नजीकच्या काळात सर्व मंत्र्यांना आणि शासकीय कार्यालयांना इलेक्ट्रिक वाहनं उपलब्ध करून दिली जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं। सध्याच्या स्थितीमध्ये 30 लाखांपर्यंतच्या ईव्ही वाहनांवर शासनाकडून कोणताही कर आकारला जात नाहीये आणि त्यावरील वाहनांवर नाममात्र 6% कर लावला जातो। आता तोही मागे घेतला जाईल असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिक वाहनं आता करमुक्त होणार आहेत। 30 लाखांपर्यंतच्या इलेक्ट्रिक वाहनांवर कर आकारला जाणार नाही। 30 लाखांवरील वाहनांवर 6% कर आकारला जाईल। शासनाची आणि सर्व मंत्र्यांची वाहनं इलेक्ट्रिक असणार। आमदारांनी केवळ इलेक्ट्रिक वाहनांसाठीच त्यांना कर्ज मिळणार।